अनेक ठिकाणी मला कार्यक्रमाला जाण्याची संधी मिळते, पण अतिशय आनंद ह्याच्यासाठी मला मी म्हटलं कारण का हा कार्यक्रम आहे नुसता गोसावी समाजाचा. या कार्यक्रमात गोसावी समाज सोडून दुसरा कोणी इतर नाही. तरीही तुम्हाला वाटलं की छत्रपती घराण्याचं आणि गोसावी समाजाचे हे जुने संबंध आहेत, जिव्हाळ्याचे संबंध आहेत, आणि म्हणून आपण छत्रपती संभाजीराजांना ह्या कार्यक्रमाला बोलू आणि तुम्ही बोलून संभाजी छत्रपतींना तुमच्यातलाच एक गोसावीतला एक घटक म्हणून ते समाविष्ट केलेले आहे. याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो. गोसावी समाज हा किती धार्मिक आहे, किती प्रामाणिक आहे. वेळ प्रसंगी हातात तलवार सुद्धा घेतलेली आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांचे पुत्र शिवपुत्रांनी सुद्धा उल्लेख केलेला आहे की त्यांच्या सेनेत शस्त्र घेऊन सुद्धा गोसावी उतरलेले आहे. धार्मिक संदर्भात आपण जर विचार केला तर अनेक मठ आपल्याला पाहायला मिळतात, तिथं शंकराचार्य असेल, पण मठाधिपती हा बहुतांश हा गोसावी समाजाचा असतो, आजही आहे. एवढा मोठा इतिहास या गोसावी समाजाचा आहे. पण आपल्याला सगळ्यांना आश्चर्य वाटत असेल, मग संभाजीराजे या गोसावी समाजाच्या कार्यक्रमाला का आले? प्रामुख्याने दोन कारण आहेत. पहिलं कारण तर सगळ्या वक्त्यांनी आपल्याला बोलून दाखवलं, ते म्हणजे 7 जून 1674ला ज्यावेळी शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक सोहळा झाला, त्यावेळी विचारपूर्वक लक्षात ठेवून शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी संबोधित करायची होती. राज्याभिषेक सोहळा होणार होता म्हणून त्यावेळी गागा भट्टला बोलवलं आणि पहिला राज्याभिषेक सोहळा होऊन गेला. पण त्या राज्याभिषेक सोहळ्याच्या नंतर थोड्या त्रुटी त्याच्यात जाणवल्या, म्हणून शिवाजी महाराजांनी दुसरा आपला राज्याभिषेक सोहळा हा 24 सप्टेंबर 1674ला तांत्रिक पद्धतीने निश्चिलपुरींच्या हस्ते करून घेतला. ही काही छोटी गोष्ट नाही आहे, हा तुमचा ब्रँड आहे, गोसावी समाजाचा ब्रँड आहे. तुम्हाला डायरेक्ट शिवाजी महाराजांशी तुम्ही कनेक्ट होता, तुम्ही डायरेक्ट छत्रपती घराण्याशी कनेक्ट होता. हा एवढा बहुमान कुठल्याही समाजाला मिळाला नाही. मी ज्यावेळी गोसावी समाजातील लोक भेटतात मला, त्यावेळी पहिल्यांदा विचारतो मी त्यांना, तुम्हाला निश्चिलपुरी तो आपल्याला माहित आहेत का? सगळ्यांना माहितच आहे, पण माझी जबाबदारी होती ती, माझं कर्तव्य होतं की आपण सुद्धा डायरेक्ट शिवाजी महाराज आणि गोसावी समाजाला कनेक्ट कसं करता येईल, हा मुख्य धागा आहे. दुसरी महत्वाची बाब मला या कार्यक्रमाला येण्याची मी संधी वाट पाहत होतो. मी नेहमी सुखदेवींना विचारत म्हणजे नेहमी बोलत असायचं की आम्हाला केव्हा बोलवणार तुम्ही कार्यक्रमाला. गोसावी समाजाचा कार्यक्रम असला तरी केव्हा तरी आम्हाला बोलवा ना. त्याला कारण आहे, त्याला कारणच आहे की मी स्वार्थी आहे आणि माझा स्वार्थ काय, हा स्वार्थ माझा नाही आहे. स्वार्थ हा शब्द माझ्यासाठी असेल, पण हा विचार शिवाजी महाराजांचा आणि शाहू महाराजांचा आहे. त्याला कारणच हे असं आहे की शिवाजी महाराजांनी ज्यावेळी स्वराज्य निर्माण केलं त्यावेळी स्वराज्य हे नुसतं मराठ्यांचं स्वराज्य नव्हतं,
तर त्यावेळीचं स्वराज्य हे 18 पगड जात 12 बलुतेदारांचं स्वराज्य. बरोबर 200 वर्षानंतर राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी करवीर संस्थानमध्ये, जे शाहू महाराज म्हणजे शिवाजी महाराजांचे 9वे वंशज, राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी पहिलं जे आरक्षण दिलं बहुजन समाजाला 1902ला, ते अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाचा समाविष्ट होता. आणि म्हणून आज जर तुम्ही पाहिलं असेल की संभाजीराजे हे मराठा समाजासाठी लढा देतात, पण हे मराठा समाजासाठी लढा देतात म्हणजे काय, तर ते गरीब मराठा समाजासाठी लढा देतात. आणि गरीब मराठे का, या गरीब मराठा समाजासाठी का लढा देतात, त्याला कारणच हे आहे की ज्या बहुजनाला आरक्षण शाहू महाराजांनी दिलं होतं त्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि त्याच्यामध्ये मराठा समाजाचा समाविष्ट होता. आज दुर्दैवाने काय कारण असतो, तो गरीब मराठा समाजाला बाहेर फेकलं गेलेलं आहे. ते जोडण्यासाठी हे मी बाहेर फिरायला लागलो. हा बहुजन समाज कसा एका छताखाली आणता येईल, जेणेकरून जाती विषमता ही कशी कमी करता येईल, याच्यासाठी माझा लढा आहे, मराठा म्हणून नाही. आणि म्हणून मी नेहमी माझ्या भाषणात बोलतो की मी मराठा समाजाचा सेवक हे निश्चित आहे, पण नेतृत्व कोणाचं करतो, ते बहुजन समाजाचं करतो. आणि आपण सर्वजण हे आपण बहुजन समाजाचं. दुर्दैवाने या बहुजन समाजाची व्याख्या हे वेगळ्या अँगलने केली, पण बहुजन समाजाची व्याख्या आहे मी आज मुद्दाम तुम्हाला मराठवाड्यात जो कोण बोलत नाही ते मी मुद्दाम नेहमी बोलून दाखवतो की बहुजन समाज म्हणजे अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि मराठा हा मिळून हा एक छत्र आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी ज्यावेळी त्यांना लक्षात आलं करवीर संस्थानमध्ये की शिक्षणाशिवाय पर्याय नाही आहे, शिक्षण हे बेस आहे, म्हणून खामगावला इथं विदर्भात 1917ला राजश्री छत्रपती शाहू महाराज आले होते. मराठा शिक्षण परिषद होती. मराठा म्हणजे परत एकदा सांगतो, त्यावेळी नुसतं मराठा म्हणजे मराठा जात नाही, पण 18 पगड जात 12 बलुतेदार. या सभेत बोलतात, युवकांना बोलून संबोधित करतात की शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. आणि पंजाबराव देशमुख जे विदर्भाचे विधाते आहेत, शिक्षण महर्षी आहेत, ते एक युवक म्हणून तिथं होते. आणि ते त्यांनी घेतलं आणि आज शिक्षणाची पंढरी आपण जी पाहता विदर्भात डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या माध्यमातून, ते त्या शाहू महाराजांच्या एका वाक्यातून त्यांनी ते घेतलेलं. सांगायचा मुद्दा काय होता की हेच सिस्टम, हाच प्रोसेस हे त्यांनी कोल्हापूरमध्ये अंमलात आणली शाहू महाराजांनी, जिथं शिक्षण सक्तीचं केलं, शिक्षण मोफत केलं. पण त्याही शाहू महाराजांना लक्षात आलं की शिक्षण सक्तीचं केलंय, शिक्षण मोफत केलंय, पण विद्यार्थी तर येत नाही शिकायला. तो ग्रामीण भागातला 100 किलोमीटर लांब राहणारा कोल्हापूर जिल्ह्याचा विद्यार्थी कोल्हापूरला शिकायला कसा येणार. म्हणून राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी 23 वेगळे वसतिगृह उभा केले, वेगवेगळ्या सगळ्या समाजाचे. का वेगवेगळ्या समाजाचे उभा केले, कारण का आपण वेगवेगळ्या समाजाचे जर वसतिगृह उभा केले तर आपण जाती विषमता तयार करत नाहीये, पण त्यांना कम्फर्ट झोन तक तिथं तयार केला जातो. आणि आज तोच कम्फर्ट झोन गोसावी समाजाने, तुम्ही आज गोसावी समाजाचं अधिवेशन इथं केलेलं आहे, हा कम्फर्ट झोन आहे. इथं दुसऱ्या जातींच्या विरोधात बोलण्यासाठी आज नाहीये, पण आपण आपल्या लोकांना जे आपल्या क्षेत्रात ज्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे त्यांना शाबासकी देण्यासाठी, त्यांना कौतुक करण्यासाठी, त्यांच्या खांद्यावर पाठीवर हात ठेवण्यासाठी ही जी ताकद या समाजाच्या माध्यमातून या कम्फर्ट झोनच्या तर आपण दिली, तर तो माणूस जो प्रावीण्य मिळवलेला, ज्या मुलाला 97% पडले, तो 99% का पडू शकत नाही. या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टी असतात. राजश्री छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज हे समजायलाच पाहिजे. मला आपल्याला एक उदाहरण द्यायचं. ते उदाहरण म्हणजे शिवशाहू दौरा, हे माझं स्वतःच उदाहरण आहे.
शिवशाहू दौरा 2013ला मी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. आणि शिवशाहू दौऱ्यात अनेक वक्ते तयार झाले, अनेक सोशल मीडियात काम करणारे लोक तयार झाले. त्याच्यामध्ये एक गोसावी समाजाचा सुद्धा एक व्यक्ती होता. माझ्या कोर टीम मध्ये 2 गोसावी आहेत, एक सुखदेव गिरी आहेत, कारण का प्रामाणिक माणसं पाहिजे जवळ. एक सुखदेव गिरी आहेत आणि दुसरा म्हणजे प्राध्यापक यशवंत गोसावी. हा यशवंत गोसावी यंग होता, एकदम तरुण होता. पूर्ण दौऱ्यात 1.5 महिना माझ्या फिरत होता. भाषण त्यावेळी नुकतीच त्यांनी सुरुवात केली होती. मला मुद्दाम अविनाश भारतीला सांगायचंय, मी बोलता बोलता स्वराज्य पक्ष बोलून गेलो. तो स्वराज्य पक्ष नाही, अजून तो स्वराज्य संघटना आहे. हे स्वराज्य संघटना ह्याच्यासाठी की उद्या या टप्प्याटप्प्याने आपण करू. जर या राजकीय पुढाऱ्यांनी काम केलं नाही तर मग पक्षात रूपांतर करू. पण आज तो विषय नाही आहे. पण विषय काय काढला मी की एक प्राध्यापक यशवंत गोसावीला मी जवळ केलं. आता दुसरा अविनाश भारतीला मला जवळ करायचं आहे स्वराज्य संघटनेसाठी. दोघांच्यात एक साम्य आहे. काय साम्य आहे? गोसावी म्हणून नाही, दोघं कविता करतात. यांची कविता कशाबद्दल होते? ही मराठवाड्यातला शेतकरी किती त्रासात आहे, आत्महत्या करायला लागले, आणि ते हृदयातून आलेली ती कविता. तशीच कविता एकदा असाच यशवंत गोसावी माझ्यावर फिरत होता त्या 2013च्या दौऱ्यात, आणि त्यांनी सगळं बघितलं. त्याला एकदम आपले काय म्हणतात तुमचे निश्चित गोसावी एकदम दिसले, आणि तिथं शिवाजी महाराजांना दिसला. कोणाला? यशवंतला. ते सगळं कनेक्ट केलं आणि त्यांनी सुद्धा कविता तयार केली. काय कविता तयार केली त्याने? राजे चला ना, म्हणजे मला संभाजीराजे, राजे चला ना, तुमचा महाराष्ट्र मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे ती कविता एवढी फेमस झाली 2013ला की पूर्ण ही कविता ऐकण्यासाठी वन्स मोर, अनेकदा वन्स मोर. म्हणजे गोसावी समाजाने सुद्धा जसं शिवाजी महाराजांचं प्रेम दाखवलं होतं त्यावेळी, किंवा जे कनेक्शन होतं त्यावेळी यशवंत गोसावीने केलं, सुखदेव गिरीने केलं. आता हे त्रिसूत्री महाअधिवेशन म्हटलं तर त्रिसूत्री गोसावी कसं एकत्र आणता येईल. माझं मराठी एवढं चांगलं नाही तुमच्यासारखं, पण त्रिसूत्री गोसावी त्रिकोट आपल्या शब्दात, हे 3 गोसावी कसे एकत्र आणता येईल हा माझा प्लॅन आहे. बराच वेळ मी भरपूर आता बोलू शकतो, आता शिकलोय आता भरपूर बोलायला, पण मला नांदेडला 4 वाजता पोचायचं आहे. एकच छोटंसं उदाहरण देतो की ज्यांनी मला या कार्यक्रमाला बोलवलं ते धर्मवीर भारती. सुखदेवनी सांगितल्याप्रमाणे त्यावेळी कोविडचा काळ होता, आणि कोविडचा काळात असल्यामुळं घरचे सुद्धा आमचे लोक टेन्शनमध्ये. त्या संभाजी हे तर सारखे कोविडमध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्रात कोण फिरला असेल तर मी आहे. त्यावेळी अतिवृष्टी झाली होती मराठवाड्यात, मला आठवते. कोण आला नाही, पण मी स्वतः बांधावर जाऊन चिखलात जाऊन मी फिरलेलो आहे. आणि त्यावेळी तो लातूरचा दौरा होता मला आठवते. आणि मी म्हटलं लातूरला निघालो. ते ज्यावेळी कळालं घरच्या लोकांनी लातूरला राहणार कुठं, त्यावेळी सुखदेव गिरी म्हटले की आमच्या धर्मवीरांच्या घरी राहा. मी म्हटलं ठीक आहे इथं राहतो. आलो इथं, मी बघतोय तर घर छोटंच होतं ना. घर काय होतं? छोटं होतं, पण छोटं म्हणजे काय, 4 मजली. मला आनंद वाटला की कष्टाने सुद्धा माणूस काय करू शकतो. स्वतःच्या शून्यातनं स्वर्ग, स्वतः शून्यातून किती मोठं एक वेगळं जग तयार करू शकतो. आणि मग मी तिथं याच्या अगोदर आमच्या सोमनाथ लांबोरे जे माझं सगळं पाहता जे आले तिथं, त्यांच्या माध्यमातून मी कळवलं की जेवण राजेंना फार साधं लागते. छत्रपती असतील पण त्यांना जेवणाचं किंवा त्यांचं राहणीमान हे फार साधं आहे. आयुष्य मी महिन्यातले 30 दिवसात की 25 दिवस नुसतं महाराष्ट्र पिंजून काढतो. ठीक आहे, राज वैभव जे नवीन राजवट ते काय आम्ही घेत नाही.
ती माझी स्टाईल आहे काम करायची. म्हणून त्यांनी सांगितलं त्यांना राहणीमान फार साधे, नुसतं स्वच्छ लागते आणि जेवण एकदम साधं लागते. पण हे काय धर्मवीर यांना काय ते पटलं नाही, म्हणून तिने सगळं जेवण, पनीर, कुठलं जेवण या मराठवाड्यात चांगलं मिळते हॉटेलचं सगळं त्यांनी लावून ठेवलं होतं. मी म्हटलं मी काय असलं जेवणच नाही म्हटलं. आता त्यांची झाली अडचण, आता जेवण करायचं कुठं? वहिनीसोबत तिथं होत्या. म्हटलं इथं तुमचं काय शिल्लक आहे सांगा म्हटलं. मग तिथं ते मला वाटतं शेंगदाण्याची चटणी होती, लोणचं होतं आणि घरी फुलके का आम्ही गरम करू शकतो ना. मी त्या दिवशी जेवलो काय आणि घरात एक छोटीशी भाजी त्यांच्या पुरतं केलेली होती करून, ती भाजी आणि ते चटणी आणि ते आपलं लोणचं एवढंच खाल्लं. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की मी सुद्धा तुमच्यासारखा साधा आहे. पण साधेपणाचा याचा अर्थ असा नाही आहे की शांत बसून मी काम करतो. स्वराज्याची स्थापना ह्याच्यासाठीच आहे की ज्या अन्याय कोणाच्यावर होत असेल त्या अन्यायाच्या विरोधात लढा उभा करण्यासाठी हे स्वराज्य. म्हणून ह्याच्या पुढे गोसावी समाजाला तुमचे योगेशबान असतीलच, पण उद्या कोण तुमच्यावर काही अन्याय होत असेल तर संभाजी छत्रपती तुमच्या सेवेशी असणार. तुमचा समाज हा विखुरलेला असेल पण केव्हाही हात द्या संभाजीराजेंना. शिवाजी महाराजांचं आणि तुमच्या गोसावी समाजाचं जुनं कनेक्शन आहे 300 वर्षापासून. आणि म्हणून ह्याच्या पुढे सुद्धा कसली काही अडचण आली, माझा नंबर सुखदेवगिरींकडे आहे, धर्मवीरांच्याकडे, कोणालाही फोन करा तुम्ही, त्या मिनिटाला संभाजी तुमच्या कामासाठी असणार. कसलाही अन्याय होत असेल, कुठल्याही पद्धतीचा अन्याय होत असेल, अन्याय सहन करून घ्यायचा नाही. कारण का गोसावी समाज शांत आहे, प्रामाणिक आहे. म्हणून आपण सरळ जातोय म्हणून असं नाही. कोणी जर डिवचलं तर संभाजी छत्रपती तुम्ही काय बोलू नका, मी आहे. पण ज्यांनी आज प्रावीण्य मिळवलेलं आहे वेगळ्या क्षेत्रात, मी आपल्याला सांगू इच्छितो, तुमची जबाबदारी वाढलेली. नुसतं समाजाने आपल्याला काय ते सन्मान केला, आपलं कौतुक केलं, आणि म्हणून ज्यावेळी तुमचं एका व्यक्तीचं कौतुक आणि सन्मान होतो त्यावेळी तुमची जबाबदारी आणि वाटते समाजाच्या पोटी. म्हणजे जे तुमची स्पीड 40 km/h असेल तर ती 80 km/h होणं गरजेचं आहे. कारण का सन्मान या समाजाने तुमचं प्रावीण्य ओळखलंय. 4 कोटी समाज आहे तुमच्या देशात. त्या 4 कोटीतून लातूरच्या लोकांनी तुम्हाला बरोबर निवडून इथं आणलेलं आहे, तुमचं कौतुक केलंय, तुमचा सन्मान केलेला आहे. म्हणून समाजात पोटी आहेच तुमची जबाबदारी, पण त्या समाजाच्या बरोबर ज्या गावाने मोठं केलं, जसं मग अशी भारतीने सांगितलं की ज्या गावाने तुम्हाला मोठं केलं, ज्या गावाने तुम्हाला भाकरी दिलेली आहे, त्या गावाला सुद्धा आपण काहीतरी देणं लागतो. ही सेवाभावी वृत्ती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला आपल्याला परत एक सांगायचं आहे की हा गोसावी समाज सुद्धा कसा संघटित करता येईल. आणि आज मला आनंद आहे की तुम्ही धर्मवीर, आम्ही हुडकतो, अरे नाव कुठे यांचं पत्रिकेत, मी आणि योगेशराव आम्ही हुडकतो, नावच नाही पत्रिकेत. नंतर मला कळालं की यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे, तिथं नाव द्यायचं नाही पण आम्ही काम करत राहणार. ही चांगली बाब आहे. एक वेगळं कल्पक दृष्टिकोनातून एक तुमचं काम करण्याची पद्धत, ही चांगलं आहे, कौतुक आहे. पण हे सगळं होत असताना की ह्या समाजाला संघटित पूर्ण राज्यात हे कसं करता येईल या दृष्टिकोनातून नियोजन करायला पाहिजे. आपल्याला दुसऱ्या समाजाविरोधात काय बोलायचं नाही, पण आपल्या समाजाला आणि ताकद कशी देऊ शकतो. आज जर धर्मवीर सारखा एक माणूस आज कोट्यावधी रुपये विचार करू शकतो, एवढा बिझनेस चांगला सेटअप केलाय, मग अनेक धर्मवीर काही तर होऊ शकत नाहीत. अशा दृष्टिकोनात आपण बघण्यात येतो. मला आनंद वाटला, मी ज्यावेळी त्यांच्या घरी राहिलो मला आनंद वाटला की असे समाजाचे लोक सगळे मोठे व्हायला पाहिजे, स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे. सुखदेवगिरी सारखा सुद्धा एक शून्यात माणूस तयार झालेला आहे, राहणारा शाहूवाडी म्हणजे सगळ्यात दुर्गम भाग आहे कोल्हापुरात, जिथं नुसतं जंगल तुम्हाला पाहायला मिळते. तिथून कोल्हापुरात यायचं, शिकायचं, मुलांना शिकवायचं. सह्याद्री प्रतिष्ठानसारखी एक संस्था त्यांनी स्थापन केली, ज्याच्यात शिवाजी महाराजांच्या कनेक्टेड धरून काम सगळं करते संस्था. तिथं मी त्यांच्याशी कनेक्ट झालो. पण त्या मुलांनी सुद्धा स्वतः परत जमीन घेतली, त्या जमिनीवर ते टुरिझमच्या कनेक्टेड तो फार्म त्यांनी सुरू केला. ही जिद्द आहे. म्हणजे खिशात 1 रुपया नसताना सुद्धा आपण मोठं होऊ शकतो. त्याला मोठं होण्यासाठी काय करावं लागतंय, नुसतं नशीब लागत नाही, त्याला कष्ट लागतं.
कष्टाशिवाय यश तुमच्याकडे चालून येत नाही. आज मला सांगा, तुम्ही मला का बोलवलं लातूर, एवढं लांब का बोलवलं? कारण का हा संभाजी राजा शिवाजी महाराजांचा वंशज असला तरी, शाहू महाराजांचा वंशज असला तरी हा समाजाला वाहून घेतलाय नाही. समाजासाठी वेळ देतो. समाजाला अपेक्षा आहेत, आता सगळ्या समाजाला अपेक्षा आहेत की काहीतरी आमच्यासाठी काहीतरी करतील म्हणून मला आज तुम्ही सगळेजण बोलवतात. ह्याच्या मागं काय? काही नाही मी करत. माझ्याकडे इतर पुढाऱ्यांच्याकडे पैसा आहे का सांगा? अजिबात नाही. माझ्याकडे काही कुठं साखर कारखाना आहे का? अजिबात नाही. माझ्याकडे काय आणि कुठे मोठे मोठे कारखाने आहेत का? नाही. पण प्रेम कुठं मिळते? दोन गोष्टी आहेत. एक, शिवाजी महाराज शाहू महाराजांचा वंशज या नात्यात 100% मिळते, ते मला सार्थ अभिमान आहे. पण त्याच पाठोपाठ की हा माणूस कष्ट करतो आणि या कष्टाला यश मिळालंच पाहिजे म्हणून तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी. म्हणून आपल्या आपल्या जीवनात मग ते काही तुम्ही बिझनेस करत असाल, तुम्ही सामाजिक क्षेत्रात असाल, तुम्ही टीचर असाल, तुम्ही छोटे बिझनेस करत असाल, सगळ्याचं एकच अजेंडा आहे, एकच मूळ मंत्र आहे, तो म्हणजे कष्ट. आणि कष्ट केलं की यश तुमच्याकडे चालून येते. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे, ते सुखदेवगिरीनं सुद्धा माहिती. मला सांगा, आजपर्यंतच्या इतिहासात ज्यावेळी राष्ट्रपती नियुक्त खासदार होतो, राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणजे काय? पंतप्रधान हे रिकमेंड करतो, पंतप्रधान शिफारस करतो राष्ट्रपतींना की आपण आहे ना राष्ट्रपती नियुक्त खासदार करावा. राष्ट्रपती नियुक्त खासदार कोण असतो? सांस्कृतिक क्षेत्रातला, क्रीडा क्षेत्रातला, जसं सचिन तेंडुलकर, रेखा, किंबहुना ते बॉक्सिंगमध्ये म्हटलं, क्रीडामध्ये म्हटलं तर मॅरी कॉम आता बॉक्सर आहे. म्हणजे अशा वेगळ्या वेगळ्या प्रावीण्य क्षेत्रात. मी कुठल्या प्रावीण्य क्षेत्रात? आम्ही कुठं काय मिळवलंय काय? नुसतं शिवाजी महाराज शाहूंचा वंश म्हणून त्यांनी केलं काय राष्ट्रपती नियुक्त खासदार? नाही. त्यांनी केलं काय? हा माणूस, ही व्यक्ती शिवशाहूंचा वंशज असून सुद्धा पूर्ण महाराष्ट्र यांनी पेंचून काढलेला आहे. आणि म्हणून मी काही न मागता मी गेलो नाही पंतप्रधानांच्याकडं की मला खासदारकी द्या. पण ते पंतप्रधानाने आदरपूर्वक, सन्मानपूर्वक ती खासदारकी मला तिने बहाल केली. हे काय त्याच्या मागे? हे यश आहे, तर हे कष्ट आहे. आणि म्हणून एकच, तुम्ही ज्यावेळी इथनं निघणार, तुम्ही इथनं घरी आपल्या जाणार, मग ज्यांचा सत्कार झालाय तेच असतील किंवा ज्याचा सत्कार झाला नाही, पण इथं तुम्ही समाजाचा एक घटक इथं आलाय, तुम्ही एकच लक्षात ठेवा, मूळ मंत्र जे काय असेल तुमच्या यशाचं ते म्हणजे कष्ट. आणि म्हणून या कार्यक्रमाला आपण इथं, मला अगत्याने इथं बोलवलं, उशीर झाला याबद्दल मी परत सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. मला परत नांदेडला जायचं आहे म्हणून जास्त काही बोलणार नाही, पण आपण मला या कार्यक्रमात बोललं याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि यशवंत गोसावी, सुखदेवगिरींच्या बरोबर आपण अविनाश भारतींना सुद्धा आपल्या टीममध्ये घेऊ. राजकारणासाठी नाही, पण समाजाला एक वेगळी दिशा देण्यासाठी, समाजाला एक वेगळा प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी, समाजाला खऱ्या अर्थाने जे त्यांच्या पूर्वजांनी, तुमच्या पूर्वजांनी केले तेच आपण सगळे मिळून एक टीम म्हणून काम करूया. ज्यावेळी राजकीय पक्ष जर झाला तर तो निर्णय तुमचा, पण आता तर तुम्ही स्वराज्य संघटना, कारण का समाजाच्या विरोधात जर अन्याय होत असेल तो लढा देण्यासाठी हे स्वराज्य स्थापन केलेलं आहे. आणि मला अविनाश भारती तिथं पाहिजे आहेत, यशवंत गोसावीच्या बरोबर, सुखदेवगिरीच्या बरोबर, एवढंच मी त्यांना विनंती करतो आणि सांगतो. काय कसं आहे माहिती आहे काय, आमचं भाष्य मराठीवर आमचं प्रभुत्व नाही. आम्ही किती बोलणार, सुखदेवगिरी किती बोलणार. पूर्वी तुकाराम, त्यावेळी शिवाजी महाराजांच्या वेळी सगळे संत होते, तुकाराम महाराज होते. या सगळ्या संतांनी शिवाजी महाराजांचे ते खऱ्या अर्थाने ते दूत होते. जे शिवाजी महाराजांचा प्रचार प्रसार कोणी त्यावेळी केला, त्यावेळी सगळ्या संतांनीच केलंय. हे कलयुगातले आमचे संत. आणि म्हणून त्यांना आपण घेऊ. आणि एवढंच बोलतो. आणि सगळ्यांची धर्मवीर त्यांचे आपले अतुल गिरी या सगळ्यांना मी परत एकदा एक चांगल्या कार्यक्रमाला मला इथं बोलवलं. मी मनापासून आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.